ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सन 2024चा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना रविवारी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। शिक्षण क्षेत्रातील अरुंधती भालेराव, साहित्य क्षेत्रातील निकिता भागवत यांचा तर लक्षवेधी कलाकार पुरस्काराने अभिनेते दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही सन्मान खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला। रविवारी सायंकाळी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत अरोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, पी सावळाराम यांच्या कुटुंबातील उदय पाटील आणि ओमकार पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना प्रदान करण्यात आला। 75,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे, तर अभिनेत्री लीना भागवत यांना तो प्रदान करण्यात आलेल्या गंगा जमुना पुरस्काराचं स्वरूप 51,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं आहे। निकिता भागवत, अरुंधती भालेराव आणि दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचं स्वरूप प्रत्येकी 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं आहे। जनकवी पी सावळाराम यांची नवीन पिढीस ओळख व्हावी यासाठी ठाणे महापालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। हा ठाण्यातील रसिकांनी केलेला गुणवंतांचा सन्मान आहे। साहित्य, संस्कृती, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमांचं आयोजन करून कलागुणांना प्रोत्साहन देणारी ठाणे महापालिका एकमेव असल्याचा अभिमान वाटतो, असं प्रतिपादन या पुरस्कार सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं। सर्व पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी म्हस्के यांनी शुभेच्छा दिल्या।